नमस्कार सर्वांना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना जो आपण नवीन जी-आर आलेला आहे, जो जी-आर आपण बघितलेला आहे 21 तारखेला 20 तारखेला जो जी-आर आला आणि आपण जो जी-आर बघितला की त्याच्यामध्ये ITI होणारे जे मुलं आहेत त्यांना कशा पद्धतीनं प्राधान्य दिलेलं आहे, कंत्राटी पद्धतीने कशा पद्धतीने घेतलेले आहे. बरेचसे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी त्यांना रोजगार भेटावा, कुठेतरी त्या मुलांना एक कामधंदा मिळावा. तर असे कितीही जी-आर अशा पद्धतीने जी-आर निघून प्रशिक्षणार्थ्यांचं काही होणार नाहीये. आपण बरेच जी-आर बघितले, याच्या आधी बरेच मुद्दे निघालेले आहेत. पण याच्यामध्ये खरोखर अशी कुठलीही बाब नाहीये की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ वाढलेला आहे. प्रशिक्षणार्थ्यांना कंत्राटी पद्धतीनं त्यांच्या आस्थापनेमध्ये किंवा दुसऱ्या आस्थापनेमध्ये घेतलेला आहे, अशा कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही. कुठल्याही पद्धतीनं प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ जो वाढवून भेटलेला नाहीये. सगळ्यांनी सांगितलेलं आहे की 24 तारखेला म्हणजे 24 फेब्रुवारीला आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात आपल्याला उपोषण आमरण मोर्चा करायचा आहे. मोठ्या प्रमाणात मोर्चा करायचा आहे जेणेकरून या प्रशिक्षणाला जाग येईल आणि हे प्रशिक्षणार्थी साठी कोणत्या तरी महत्वाचं पाऊल उचलेल. यासाठी 24 तारखेला आझाद मैदानावर मोर्चाच्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे ग्रुपवर सगळीकडे चर्चा सध्या सुरू आहे. कारण हे सगळं प्रशिक्षणार्थ्यांच्या भवितव्यासाठी चालू आहे. आणि या पाठोपाठच म्हणजे असे भरपूर सारे जी-आर पत्र आपण बघितलेले असत. ते पत्र आले, त्याच्यामध्ये जी-आर आले, पण याचा कुठेही चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह विचार या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थ्यांकडून लागलेलं नाहीये. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचा मानधनाचा प्रश्न मिटलेला नाहीये, त्यांचा कार्यकाळ वाढलेला नाहीये, त्यांना कंत्राटी पद्धतीने घेतलेले नाही, त्यांची वयाची शिथिलता केलेली नाही. जे मुद्दे आपण सांगितलेले होते त्याच्यामध्ये की प्रशिक्षणार्थ्यांचा वयाची शिथिलता द्या, त्याच्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढवून द्या, त्यांना कंत्राटी पद्धतीनं घ्या. जे मुलं ITI केलेलं आहे, महावितरणामध्ये लागलेलं आहे, त्यांच्याकडे स्किल आहे, कौशल्य आहे, त्या कौशल्यावर भर देऊन तुम्ही त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार त्यांना वेगवेगळ्या आस्थापनेत तुम्ही त्यांना भरती करा. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे पत्र निवेदन देऊन तरीही सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांच्या कुठेही मागण्या मान्य होत नाहीये. प्रशिक्षणार्थ्यांकडे हे सरकार लक्ष देत नाहीये. कौशल्य विकास विभागाकडे मागही पत्र पाठवलेलं होतं. त्यांची बालाजी पाटील चाकूरकर साहेबांसोबत मीटिंगही झालेली होती. भरपूर सारे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये भरपूर सारे मुद्दे निघलेले होते. त्याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीनं प्रशिक्षणार्थ्यांना घ्यावा असे बरेचसे मुद्दे होते. पण हे सगळे मुद्दे महत्वाचे असताना सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ अजून सुद्धा वाढलेला नाहीये. कुठेही आनंदाची बातमी अजून प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये. आणि यांचं म्हणणं आहे की प्रशिक्षणार्थ्यांना जर आनंदाची बातमी कुठेतरी चांगलं व्हायचं असेल तर प्रशिक्षणार्थ्यांनी 24 फेब्रुवारीला आझाद मैदानावर या. कितीतरी आझाद मैदानावर मोर्चे झाले, कितीतरी आंदोलन झाले, पण या प्रशिक्षणार्थ्यांना कुठेही अजून न्याय भेटायला तयार नाहीये. कुठपर्यंत सरकार यांची अंत वाट बघत आहे. तर या सरकारने नक्कीच या प्रशिक्षणार्थ्यांकडे लक्ष द्या, या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय द्या, अशी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.